श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खास आपल्या घरावर म्हणजेच वास्तूविषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, वास्तूविषयी आपणास माहीत आहे का? अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे, की एखादी वास्तू जर वास्तुशास्त्राचे नियम पालन करून बांधल्या गेली, तर त्या वास्तूमध्ये सदैव पॉझिटिव्ह एनर्जीचे प्राबल्य राहते. म्हणजेच त्या वास्तूमध्ये पंचमहाभूतांचा सन्मय साधलेला असतो. ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूतांच्या जागा ह्या निश्चित आहे, म्हणजे त्यांच्या दिशा ठरलेल्या आहेत. त्यात काहीही बदल होत नाही. आणि ही अशी महाभूते ही ऊर्जा केंद्र आहेत. तर मित्रांनो, आपली वास्तू ही सुद्धा एक ब्रह्मांडच आहे. इतकंच काय, तर वास्तूतील एक एक कक्ष म्हणजेच रूम ही सुद्धा एक वेगवेगळे ब्रह्मांडच आहे. म्हणजे जो नियम आपल्या वास्तूला लागतो, तोच नियम प्रत्येक रूमलाही लागतो. या पंचमहाभूतांच्या स्वभावानुसार जर आपल्या वास्तूची मांडणी झाली असेल, तर त्या वास्तूमध्ये सदैव पॉझिटिव्ह एनर्जी कार्यरत असते व त्याच्यामुळे त्या वास्तूमध्ये एक वेगळीच प्रसन्नता सदैव जाणवत असते. आपण कोणाच्याही घरात गेलो की आपल्याला एक वेगळीच एनर्जी आपल्याला दिसून येते. एक तर पॉझिटिव्ह तरी दिसते, एक नाहीतर निगेटिव्ह तरी दिसते. तर या ऊर्जेमुळे त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना एक उत्साह सतत जाणवत असतो व त्यामुळे त्यांची सर्वच कामामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत असते. त्यांची विचारधारणा सुद्धा ही पॉझिटिव्ह असते व त्यांचे शरीरही सुदृढ असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत उत्तम असते. त्यामुळे ही लोक कॅन्सरसारख्या व्याधीपासून कोसो दूर असतात. मित्रांनो, सांगायचं झालं तर जिकडे टेन्शनमुळे आपल्या शरीरात गाठी तयार होतात, तर आजार तयार होतात. तर मित्रांनो, हे सर्व आपल्या वास्तूमध्ये असतं. वास्तू जशी असते पॉझिटिव्ह, त्याप्रमाणे आपली इम्युनिटी सिस्टम पण चांगली राहते आणि आपली विचार करण्याची क्षमतासुद्धा चांगली असते. थोडक्यात काय, तर वास्तूप्रमाणे बांधलेली वास्तू ही इम्युनिटी बूस्टर असते असे म्हटले तरी वावगे होणार नाही. म्हणजेच या उलट जर का एखादी वास्तू दोषपूर्ण असेल, तर त्या वास्तूमध्ये त्या दोषांमुळे निगेटिव्ह एनर्जीचे प्राबल्य वाढते व त्यामध्ये राहणाऱ्यांना त्यांचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात. अशा वास्तूमध्ये तब्येतीचे प्रॉब्लेम, चिडचिड, उदासीनपणा, आळस व त्यामुळे कामामध्ये निरुत्साह दिसून येतो व प्रगती थांबते आणि मनस्ताप वाढतो. अशा वास्तूमध्ये राहणाऱ्यांना सतत काहीतरी आजार असतात व त्या आजाराचे कारण कधीकधी डॉक्टरांच्याही लक्षात येत नाही. म्हणजेच आपण बहुतेक वेळा बघतो की टेस्ट सर्व नॉर्मल येतात, पण डॉक्टरांनी दिलेली औषधसुद्धा लागू पडत नाही व आजार जास्तच बळावत जातो. तर अशा वेळेस आपण आपल्या डॉक्टरांकडून काही गुण येत नाही म्हणून दुसरा डॉक्टर शोधतो. त्यापेक्षा अशा वेळी जर आपली वास्तू एखाद्या वास्तुतज्ञाला दाखवून त्यातील दोष दूर करून जर तिथली पॉझिटिव्ह एनर्जी लेवल वाढवून घेतली, तर त्या आजारापासून कायम सुटका सुद्धा होऊ शकते. तर ज्याप्रमाणे एखाद्या निरोगी माणसाला व्हायरस त्रास देऊन आजारपण आणतो आणि तो कुठून व कसा येतो हेही कळत नाही, अगदी त्याचप्रमाणे एखादी निगेटिव्ह एनर्जी असलेली वस्तू जर आपल्या घरात आली, तर ती वस्तू पूर्ण घर निगेटिव्ह करू शकते व ती ज्या रूममध्ये असेल तिथे तिची तीव्रता अधिक असते व त्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. मग तो त्रास तब्येतीचा असो, प्रगतीचा असो, नाहीतर रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात. खूप घरामध्ये आपण बघतो की
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू असतात. पण ते कशामुळे चालू होतात? आपली घरातली पॉझिटिव्ह एनर्जी ही बाहेर फेकली जाते. त्यामुळे असे काही ना काही त्रास आपल्याला भोगावे लागतात. तर यासाठी आपल्याला उपायसुद्धा जाणून घ्यायचे आहोत. ते सुद्धा मी यापुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की घरात मोरपीस का ठेवतात? मोरपीस घरात का ठेवतात? तर मोराच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा लांडोर गिळतो, तेव्हा मोराची वंशवृद्धी होते. ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. त्यामुळे मोराच्या पंखात प्रचंड शक्ती असते असे बोलतात. हीच शक्ती नकारात्मक शक्तीला दूर करते. म्हणूनच सर्व मांगल्याचे प्रतीक असलेला मोरपीस देवाच्या शिरपेचात व घरात ठेवला जातो. मोरपिसात असलेल्या डोळ्यासारखा भाग हा नकारात्मक लहरींचे उच्चाटन करून बाहेर टाकण्याचे कार्य करतो. बहुतेक ठिकाणी आपण बघतो की मोरपिसाने दृष्ट काढल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून मन शांत होते व अशुभ शक्तींचा त्रासही होत नाही. वायफळ खर्च होत असेल तर घरातील या कोपऱ्यात ठेवा पैसे आणि तिजोरी. अनेकदा लोकांच्या हातात पैसे टिकत नाही, याचा त्रास होतो. तर पैसा जवळ आला की लगेच संपतो. तसेच महागाईच्या युगात हे अपरिहार्य असले तरी प्रयत्न करूनही जेव्हा पैसा अवाजवी खर्च होऊ लागतो तेव्हा परिस्थिती गंभीर बनते. याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यापैकी एक कारण आहे वास्तुदोष असू शकतो. तर मित्रांनो, अशा परिस्थितीत उधळपट्टी होऊ नये म्हणून घरात पैसा का ठेवायचा हे आपल्याला माहीत आहे. तर फालतू खर्च का होतो? आपण बहुतेक लोकांकडे बघतो, चांगले कमवतात, चांगल्या पोस्टला असतात, पण घरात सतत चिडचिड असतात, असमाधानी असतात. पैसा सुद्धा खूप येतो पण भरपूर फालतू खर्च होतो. का तर तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी पैसा ठेवला नाही तर उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होऊ लागतो. तर मित्रांनो, वास्तूचे विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत निष्काळजीपणामुळे पैशाशी संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे वास्तूचे नियम पाळले पाहिजेत. घरात सुरक्षितता किंवा पैसा कुठे ठेवायचा? हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आपण बहुतेकदा तिजोरीत ठेवतो, पण ती तिजोरीची दिशा योग्य आहे का? ह्याचा आपण विचार केला आहे का? तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेशी देवताचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि उधळपट्टीवरही नियंत्रण येते. विसरूनही तिजोरी या दिशेला ठेवू नका. बहुतेक लोक चुकीच्या दिशेला पैसा ठेवतात, त्यामुळे आलेला पैसा भरपूर प्रमाणात खर्च होतो. तर कोणत्या दिशेला तिजोरी ठेवायची नाही आहे? तर वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवू नये. कारण यामुळे धनाची हानी तर होणारच. यामुळे धनाची हानी तर होणार नाहीच, पण संपत्तीतही वाढ होणार नाही. अशा स्थितीत तिजोरी दक्षिण दिशेला ठेवू नये. यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा वापरणे योग्य मानले जाते. त्याचबरोबर कपाट किंवा तिजोरी पश्चिम दिशेला ठेवू नका, कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होते. त्याचवेळी उधळपट्टी सुद्धा वाढू लागते. आपण बहुतेक वेळा बघतो काय काय लोकांच्या घरात की भरपूर आपल्याकडे पैसा येतो, प्रमोशन येतो, पण कशा ना कशा तरी आपले पैसे खर्च होतात, नाहीतर इन्व्हेस्ट होतात. स्टॉक मार्केटमध्ये LIC हप्ता भरायचा आहे, लोन हप्ता भरायचा आहे, ओढीचं बिल भरायचं आहे.
कसले ना क्रेडिट कार्डचं बिल भरायचं आहे, कसले ना कसले अडचणी येऊन सगळे पैसे संपून जातात. तर स्वप्नात या पांढऱ्या वस्तू दिसल्या तर आनंदी व्हा, अपार संपत्तीचे मालक व्हाल. तर कोणत्या पांढऱ्या वस्तू आहेत त्या आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, झोपेत स्वप्न दिसण्यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे. त्यामुळे त्याचा स्वतः ज्योतिषशास्त्रीय अर्थही आहे. ही स्वप्ने भविष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांचे संकेत देतात. स्वप्ने आणि त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे संपूर्ण स्वप्न शास्त्र लिहिले गेले आहे. आज आपल्याला अशा शुभ स्वप्नांबद्दल माहिती आहे, ज्यामध्ये दिसणाऱ्या गोष्टी पांढऱ्या रंगाच्या असतात आणि त्यामुळे नशीब उजळते. तर स्वप्नात या पांढऱ्या वस्तू दिसणे तुम्हाला अफाट संपत्तीचे मालक बनवते. मृत व्यक्ती स्वप्नात वारंवार दिसतात, त्याचे जाणून घ्या संकेत. तर त्याआधी आपण बघणार आहोत की स्वप्नात पांढरा हत्ती किंवा वाघ दिसणे हे शुभ मानले जाते. असे राहिल्याने तुमच्या एखाद्या मोठ्या प्रमाणात विजय मिळणार असेल. याशिवाय करिअरमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर होऊन उत्तम प्रगती साधते. तर अशा पांढरे सिंह किंवा वाघ तुम्हाला दिसणार स्वप्नात दिसले तर तुम्ही समजा तुमचं नशीब उजळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच असून नवीन नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.